या सगळ्यांनी या साईडला. आता आपण पूर्ण रांगोळी बघूयात एकंदरीत की पूर्ण रांगोळी कसं काढू शकतो आपण. एकदा आपण पतंग बघितली आहे. आता आपण असा विचार करूयात की आपण हळदी कुंकूसाठी एक असतात नाही का, तर त्या हिशोबासाठी आपण रांगोळी क्रिएट करतोय. रांगोळी एवढं जरी लिहिलं तरी पुष्कळ आहे नाही का. आता रिसेंटली मी आता अर्थात बऱ्याच वेगवेगळ्या रांगोळ्या म्हणून दिसत असतात. त्यातल्या इकडे खूप सुंदर केलं की इथे त्यांनी कुंकू आणि तो छोटासा हळद ठेवला होता. ते दिसताना खूप छान वाटत होतं. तसं एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. आता हळदी कुंकूचे करंडे काढायचे आपल्याला. हे फक्त आपण 4 रेषा काढूया. ओके, हे सोपं आहे. असे छोटे छोटे हाफ राऊंड दिले. आता समजा थोडंसं लांबपर्यंत रेष घेतली अशी. आता वाटते बऱ्यापैकी छोटीशी डबी वगैरे काहीतरी. आता इथे फक्त तुम्हाला हळदी टाकायची आहे, इथपर्यंत तुम्हाला कुंकू किंवा पहिले कुंकू पहिले हळद जे तुम्हाला योग्य वाटेल तसं. आता याच्यावरचे झाकणं पण असतात, ते झाकणंही काढायचे. तर आपण खूप क्रिटिकल नको, फक्त रेषा घेतल्या अशा दोन ऑलमोस्ट त्याच साईजच्या असतील असं जरा प्रयत्न करू. साईज जरा छोटा मोठा झाला तरी हरकत नाही आपल्याला. असं छोटंसं हाफ राऊंड्स करू. एक छोटा बिंदू काढू आणि एक छोटीशी रेष जरी काढली तरी चालेल. त्याच्यावरती झाकायला नाही का असं उचलून ठेवतो आपण तशा हिशोबाने. तिथं ते झाकणं काढले आपण. आता या साईडला कुठेतरी आपल्याला आणखी समजा पतंग काढायचे, तर पतंग पण काढू आपण. सेटअप चेंज करू. अरे झालंच नाही. पतंग कुठं काढायचे आता? ते काढूया पतंग. पतंग काढताना वाटलं तर असं पण करा, छोटासा म्हणजे आयत नाही, असं क्रॉस जो असतो ना ख्रिश्चनमध्ये नॉर्मली काढतात, थोडंसं आधीच छोटंसं पहिल्यांदा काढून घेतलं तरी जास्त सोपं जाईल. आणि पतंग दिसताना छान वाटतं. थोडीशी थोडा आयताकृती वगैरे असं मला वाटतं. आयताकृती नाही, हे थोडंसं पुसट काढू म्हणजे आपल्या नंतरही बनताना सोपं होईल. छोटासा टर्नमध्ये घेऊ, हे प्रॉपर पतंग वाटेल. छोटीशी बिंदू अशी पतंग वगैरे काढली. तर आसारी काढायची आहे आणि आसारी फक्त असं घेतलं आहे. भांडी अशी काढली आणि हे फक्त असं रेषा जरी काढल्या असं वर खाली तरी चालेल. आणि ह्या थोड्याशा बाहेर आल्या तर दिसणं छान दिसेल, कारण आसारीचा मांडे आठवडा बाहेर असतो. ओके, किंवा हे आणखी चांगलं दिसावं म्हणून थोडंसं आणखी ठीक आहे.
आता याला तर थोडंसं काहीतरी टर्न्समध्ये आपण ॲड करूया. नॉर्मल फक्त रेस जरी काढली अशी तरी चालेल. आता इथून समजा असं आपण टर्न घेता एक. ठीक आहे. थोडंसं जरा वेगळ्या काय म्हणतात त्याला, नॉर्मल गोल चौकोन त्रिकोणपेक्षा थोडंसं जरा वेगळा शेप घेतला जरा दिसतं, थोडंसं जरा छान दिसत आहे. कशी वाटते तुम्हाला रांगोळी? ऑफलाईन क्लासेसमध्ये बऱ्याच गोष्टी आपण वेगवेगळ्या दाखवतो किंवा सणानुसार वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. भले तुमची रांगोळी ही एका वेगळ्या किंवा मोठमोठ्या जे काही चिन्ह असतं त्या चिन्हांपर्यंत जरी गेली नसेल तरी पण तुम्हाला आपण एलिमेंट सांगतो आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतो. कशाही पद्धतीने आलं तरी काहीही हरकत नाही. असे कोणी काही तुम्हाला कोणी ओरडत नाही ते किंवा काहीच नाही. फक्त मी कधी कधी रागवतो एवढंच फक्त असतं. एनिवेज आय होप रांगोळी खूप छान वाटली असेल. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ते बघायला मिळत असतील असं आपण गृहीत धरू आहे. आणि ही जरा वेगळी कलाकृती आहे. नक्की प्रयत्न करा. आणि रंगसंगती कशी असेल काय असेल याबद्दल जर तुम्हाला खरंच असं वाटतं की नाही अशा काही वेगवेगळ्या रांगोळ्या या रंगीत आम्हाला बघायला खूप आवडतील तर कमेंट करून नक्कीच कळवा. जेणेकरून पुढच्या वेळेस आपण वेगवेगळ्या जे काही कलाकृती जे काही सण सणावर येतील त्यासाठी ॲटलिस्ट प्रयत्न करू. आणि ऑनेस्टली सांगायचं तर यूट्यूबवरती खूप जास्त लोकांनी अजूनपर्यंत पोहोचणं आपलं अपेक्षित आहे. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब आधी करा म्हणजे मला रांगोळ्या तयार करायला खूप छान वाटेल. धन्यवाद.